वारसानी मॅडमपासून जो प्रयत्न सुरू केला ना त्याला आता 6 वर्ष झाली आणि याचं मूळ कशात आहे तर एक उत्तम मानव घडवता यायला पाहिजे एवढं सिंपल त्याचा हेतू होता आहे आणि राहणार आहे. पण आता भगवंताच्या कृपेने आमच्या हातात वेळ आहे आणि आपण सगळे पेरेंट्स बिझी असतात तेव्हा आपल्याला काय जमेल ही सेवा आपल्याला करता येईल म्हणून वारसाचा जन्म झाला. त्यांच्या मातोश्री विद्या मावशी आहे कारण हे असंच मोठ्या प्रमाणात कार्य तिथे गडावरती अनेक वर्ष चालतात. तर जर का आपणही त्याच्याबरोबर जोडला गेलो तर मग आपल्याही प्रयत्नाला बळ मिळेल या हेतूने आम्ही तो प्रयत्न केला आणि त्याला एवढा प्रतिसाद त्यांच्याकडनं येईल याची खरं तर आम्हाला म्हणजे अपेक्षा नव्हती कारण वारसा ही खूप छोटी ऑर्गनायझेशन. जय जय रघुवीर समर्थ शुभा साहिबे पूर्ण वेदांताचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मानसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जेवढा डान्स बघून आपल्याला दमायला झालं किती स्टॅमिना लागतो. आपण घरात नाचतो पण आपल्या नाचण्याने परिणाम काही होत नाही. त्याच्यात ताकद आहे, श्वास आहे, सगळ्याचं कोऑर्डिनेशन करायचंय आणि ते भाव मांडायचे. आपण लहान मुलांना इकडे तिकडे काय नाचतोय आपलंही तसं होत असतं. आपण काही वेळ उगाच इकडे तिकडे नाचत असतो आणि आपले भाव ज्यांच्यापर्यंत जायला हवे ते अजिबात पोचत नसतात. ह्याचं कारण त्याच्यात सुसूत्रता नसते, त्याच्यात लय नसते आणि आपण बेताल असतो. आता हे सगळं जॉईन करून बघा आपल्या आयुष्याशी, खरं आहे की नाही. कारण त्याला जे ध्येय आहे ते ध्येय बाजूला राहतं आणि आपले प्रयोग वेगळ्या अँगलने चालतात. तर नेमकं नेटकं कसं कार्य करायचं ते आपल्या ऋषीमुनींनी सांगून ठेवलं. आपले ऋषीमुनी खूपच हुशार होते, इतके जबरदस्त होते. त्यांच्या विचारसरणी, त्यांची बौद्धिक झेप ही किती आहे हे समजण्याला आपली बौद्धिक झेप कमी पडते. म्हणजे लक्षात आलं मला काय म्हणायचंय? तर तुमच्या लक्षात येतं ऍक्च्युली, तुम्ही मान्य करा नका करू, पण ती इतकी विशाल आहे. म्हणजे जसं उदाहरणार्थ रॉकेट उडालं तर आपण कुठलं रॉकेट बघू शकतो? दिवाळीत उडणार रॉकेट ना दिसतं कारण ते फुटलेलं कळतं. जे उंच अवकाशात जातं तिकडे आपली दृष्टीच जात नाही. आपल्याला एवढं कळतं आता दिसेन असं झालं. म्हणजे काय, माझ्या दृष्टीची झेप एका सीमित रेषेच्या पलीकडे जाऊ शकत नाहीये. पण जे उडालंय ते त्याच्यापेक्षा फार पुढे आहे. तसं ऋषीमुनींचे विचार करण्याची क्षमता, त्यांची बौद्धिक झेप इतकी विशाल आहे. त्यांच्या त्या विशालतेला गवसणी घालण्यासाठी ना आपल्याला आधी थोडं तरी उंच व्हायला पाहिजे आणि ते उंच होण्याचं काम पूर्वीचे संस्कार करायचे. आपल्यावर नाईलाजाने केले जाणारे संस्कार. म्हणजे त्यावेळेला तसं वाटायचं काय हे, कशाला हे, असं वाटायचं की नाही? तुम्ही प्लीज सिद्ध करू नका की तुम्ही संस्कारहीन आहात, आहे की नाही. असं वाईट आहे बोलणं, पण शब्द कसं तो बदलून घ्या तुमच्यासाठी. पण माझ्यावर संस्कार नाही हो, केले गेलेच संस्कार. ते ना पुसले गेले असतील, नका मान्य करू. हे पुसले नाही गेलेले, ते आहेत तसेच आहेत, पण मी बघत नाहीये त्या संस्कारांकडे. दॅट्स ऑल. तर हे संस्कार होते ज्याची माझी उंची वाढवायचे. मला आठवत आहे लहान असताना मला आजी किंवा आजोबाचं घरी असायचे, ते सांगायचे असं असं कर. सो नो क्वेश्चन्स आस्क्ड. मी तसं फॉलो करायचं. आता त्याचं रिझन द्यायला लागतं की नाही सगळ्यांना, बरोबर आहे की नाही बाळांनो? तुम्हाला रिझन नाही कळलं, डू यू फॉलो विदाउट अंडरस्टँडिंग? डू यू लाईक टू फॉलो? यू डोंट लाईक टू फॉलो. ऍक्च्युली आफ्टर अंडरस्टँडिंग यू नेव्हर फॉलो. आहे की नाही? विचित्र गंमत आहे. आता मी समजून देतो बरेच वेळा. मी समजावून देण्याची क्षमता वाढली आहे
पूर्वी समजावून दिलं जात नसे, डायरेक्ट ऍप्लिकेशन शिकवलं जायचं. यू जस्ट अप्लाय, दॅट्स ऑल. ते इज इट राईट, इज इट रॉंग तिकडे जाऊ पण नका, कारण त्याचं ऍप्लिकेशन मला सांगा, मला समजलंय. आता चॅट जीपीटी आहे, डीपसी किंवा बऱ्याच आहे. सो देर इज अवेलेबिलिटी ऑफ नॉलेज. व्हॉट वी लॅक इज ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज. बघा पट्टय काय, मला अवेलेबल आहे. त्या आहेत ना युट्यूब चॅनल आहेत, 1,500-2 हजार असतील रेसिपी चॅनल. बघता आपण, तुम्ही मनातल्या मनात हो म्हटलेलं मला इथे कळते. इतके चॅनल आहेत. म्हणजे तुमचा आहे बेस्ट ऑफ लक, तुम्ही पुढचं ऐकू नका. तर म्हणजे इट्स आता सांगा मला, त्या रेसिपी चॅनल मी 100 वेळा बघितले एखादा पदार्थ करायचा, मला नॉलेज मिळालं, मी जर ते अप्लायच केलं नाही, उपयोग आहे का? पूर्वीचा व्हेरी फोकस वॉज ऑन ऍप्लिकेशन. किती महत्वाचं आहे. मला ढिगाचं नॉलेज नकोय, मला ठराविक नॉलेज द्या जे मी डायरेक्ट अप्लाय करेन, किंवा मला नॉलेज देऊ पण नका. यू जस्ट मेक मी अप्लाय. मेक मी अप्लाय होतं. आम्हाला सांगितलं जात नसे तू असो असो कर, हेच करायचंय, दॅट्स ऑल. डोंट थिंक. पुढे विचार पण करू नकोस, कारण वायफळ विचारात हल्ली वेळ जातोय की नाही बघा. आत्ताची स्थिती काय, वायफळ विचार. म्हणजे त्या मुलांचे तसं नाही, आपले पण तेच आहेत. आपण सर्च खूप करतो. तुम्ही सर्च हिस्ट्री कधी बघता का आपली स्वतःची? बघा, इतका ढीग असतो ना त्याच्यामध्ये. अँड लिटरली बिलीव्ह मी, त्याच्यात अननेसेसरी इन्फॉर्मेशन. आणि दुसरा मुद्दा, इज इट राईट इन्फॉर्मेशन ते पण माहिती नाहीये. आपण आभाळात तीर मारतोय आता. सो पूर्वीच्या काळी जे आपल्याला आता वाटतंय की किती चुकीचं होतं, ते चुकीचं नव्हतं. ते ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज टू डायरेक्ट टू द पॉइंट. बुलेट डायरेक्ट जाऊन टार्गेटला हिट करते, तेवढंच सांगितलं जायचं. माझं ध्येय ते सांगितलेलं माझ्याकडनं आचरणात आणणं एवढंच नव्हतं. आचरण केल्यानंतर जे मला प्राप्त करायचंय, माझं ध्येय ते आहे की नाही. मी कसं करायचं तुम्ही सांगितलं, मी ते मिळवलं. जेवायचं कसं शिकवलं, हात तोंडात बरोबर गेला पाहिजे, दॅट्स इट. मग ते बोट किती, हे किती, मग ते ह्याला काय म्हणतात, मग माझ्या इथे मसल्स कुठले आहेत, काय गरज आहे का? तुम्ही कधी विचार तरी केलाय का? नाही. पण मी अप्लाय केलं, घास घेतला, तोंडात घातला, फिनिश्ड. जॉब फिनिश्ड. आणि म्हणून बुद्धी जी आहे ना आपली, ती अननेसेसरी बर्डन मध्ये नव्हती, आता आहे. पट्ट्या काय बघा, खरंच आहे तसं ते. आणि ते अननेसेसरी बर्डन मला वाईप आउट केल्याशिवाय, ते आहे ना रॅम मेमरी फ्री करतात, असं काहीतरी आहे ना, कॅश मेमरी. कॅश फ्री होते बघा पाकिटातली, मोकळं होऊन जातं पाकिट. त्याला सुद्धा रॅम मेमरी म्हटलंय. मी म्हटलं ही राम मेमरी आहे. ती मेमरी फ्री करायची, म्हणजे ती मोकळी करायची. कॅश मेमरी जी आहे ती मेमरी फ्री झाल्याशिवाय मला नेमकं काम नाही करता येणार. जर हे मशीन बद्दल आहे, माझ्याबद्दल काय हे कळतंय, वळतंय. हो म्हणा, हो, नाही म्हणू नका. वळत नाही आम्हाला म्हणू नका. आता आपण ठरवूया, मला हे असंच वळवायचंय, मला अप्लाय करायला शिकायचंय. आणि म्हणून पूर्वीच्या ऋषीमुनींनी जे सांगून ठेवलं ना, ते नेमकं अप्लाय काय कराल तुम्ही, दॅट्स इट. तेवढंच सांगितलंय. खूप फापट पसारा नाही सांगितला, पण तो नेमकं कानाच्या मार्फत जाण्यासाठी म्हणून काही युक्त्या सांगितल्या, युक्ती केलेल्या आहेत. बघा, आपण सिरियल बघतो तेव्हा, सिरियल बघता, बरं मूवीज बघता, ते आपल्या घरातलं दाखवतात का? दॅट्स इट. हे सूत्र आहे. मला दुसऱ्याच्या घरातलं नेहमी चाललेलं आवडत असतं, आहे की नाही? सो दुसरा काय करतोय, दुसरा काय बोलतोय, दुसरा काय विचार करतोय, ह्याच्यामध्ये मला आवड आहे. ही सायकोलॉजी आहे. आणि म्हणून दोघ जण काय बोलतायत हे जर तुम्हाला सांगायला लागलं, तुम्ही कान घेऊन ऐकता की नाही? तसंच वाल्मिकी रामायण, दोघ जण बोलतायत, त्याला म्हणायचं संवाद, जो आपला आजचा विषय आहे. वाल्मिकी ऋषी आणि नारद मुनी. आपण काल बघितला ऍक्च्युली हा भाग. वाल्मिकी ऋषी आणि नारद मुनी, 2 जण. त्याच्याबद्दल विश्लेषण झालंय, मी परत ते सांगत नाही. पण अत्यंत महान व्यक्तिमत्व 2 जण. किती महान आहेत?
दोघही वैराग्यशाली आहेत, म्हणजे त्यांच्याकडे वैराग्य परिपूर्ण आहे. वैराग्य या शब्दाचा महत्वाचा अर्थभाग आहे की मी आतून त्याच्याशी चिकटलेलं असता कामा नये, मनाने माझं मन गुंतलेलं असता कामा नये. आपलं आहे की नाही, अशा घरात वस्तू असतात त्याच्यामध्ये आपलं मन गुंतलेलं, थँक्यू, माझं मन गुंतलेलं असतं. मी मॉलमध्ये जातो, मॉल ही संकल्पना ज्याच्यावर बेस्ड आहे ना, ते म्हणजे वस्तू दिसली की घ्यावीशी वाटणे. बरोबर आहे? मी सांगतो आता इथे जी डेमोग्राफी आहे ते विचार करून मी धाडसाने बोलणार आहे, पण सांगतो, मी मॉलमध्ये एक वस्तू घ्यायला जातो जी कधीच एक वस्तू घेऊन मी परत येत नाही. असं कधी होतं का? नेहमी होतं ना. हो, तुमचं तर एक वस्तू मी कधीच घेत नाही, कारण मी तिथे गेलो की ते ट्रिगर करतं, ही पण घेऊया, गरज आहे नाहीये आय डोंट नो, मी घेतो कारण ती गरज माझ्या बुद्धीमध्ये निर्माण होते, माझ्या मनामध्ये निर्माण होते आणि बुद्धी त्याची वकिली करते. खरंच गरजेची ही वकिली बुद्धी करते आणि तिथे बिघडायला लागतं गणित. आता मुद्दा काय आहे, ज्याची गरज नाही अशा गोष्टी माझ्या घरामध्ये आहेत की नाही? ज्याचा मला 1.5-2 वर्षात स्मरण सुद्धा झालेलं नाही अशा गोष्टी पण घरात आहेत. ऍक्च्युली माझ्या घरात खूप गोष्टी अशा आहेत ज्या मला आयुष्यात लागणार नाहीयेत. बघा, पटतंय का? हार्ड बट ट्रू. मला आयुष्यात लागणार नाही अशा खूप गोष्टी घरात आहेत. ह्या सगळ्याचा बोज आहे, ह्या सगळ्याचा बोज आहे. आणि हे सगळं असणे याचा प्रॉब्लेम नाही. जी मला अजिबात लागणार नाही गोष्ट आणि जी माझ्या स्मरणात सुद्धा नाही, ती गोष्ट माझ्या घरातल्या एखाद्याने दुसऱ्याला देऊन टाकली तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. तुम्हाला न कळत दिली तुम्हाला दुःख होईल का? नाही होणार, कारण माहितीच नाही, आठवतच नाहीये. आणि दिल्यानंतर सांगितलं तर काय होईल? अरे महाभारत होईल. सो कमिंग बॅक टू द पॉइंट, ते माझ्या स्मरणातही नाही, माझ्या गरजेचं नाही, मला त्याच्याशी संबंध तुटलेला असताना मी दिली आणि मग दुःख झालं. इट इज बिकॉज ऑफ ममत्व. ती माझी आहे. आणि वैराग्य जे आहे ना, ते इथे निगडीत आहे. मला गरजेची नाही, ती माझी कशाला आहे, काही आवश्यकता नाहीये. आणि असे 2 जण बोलतायत ज्यांना काहीही नकोय, ज्यांना काही नकोय. मग त्या दोघांनी विचार केला मनुष्याचा, मानवाचा, आणि मग त्याने विचार केला की द बेस्ट वे टू अचीव एनी गुड थिंग, द बेस्ट वे टू अचीव एनी गुड थिंग इज व्हॉट. तर ह्याला सूत्रच नाही जगामध्ये, बिलीव्ह मी, याला सूत्र नाही. मग ते कसं मिळवाल? जे योग्य मनुष्य, मोठे मनुष्य जसे वागले त्याप्रमाणे तुम्ही वागा, हेच सूत्र आहे त्याचं. कारण सिच्युएशन प्रमाणे सत्य बदलतं. हे वाक्य अवघड आहे, कंटाळा वाटेल, पण हे सत्य आहे. काय? सत्य हे सिच्युएशन प्रमाणे बदलतं. सांगतो, तुम्हाला विचारलं कुठे चालले का, तर तुम्ही काय उत्तर देता? बाहेर जातो. तुम्ही सिच्युएशन बघता. ह्याला उत्तर काय द्यावं म्हणजे कमीत कमी हानी होईल ते ठरवता आणि त्याच्याप्रमाणे बदलता की नाही? अगदी खरं बोला. तुम्ही चेंज करता. म्हणजे तुम्ही असत्य बोलता असं नाही म्हणणं माझं, पण तुम्ही सगळं सत्य पण सांगत नाही, हे माझं म्हणणं आहे. म्हणजे मी जाणार असेल 4 ठिकाणी, त्यापैकी एकच ठिकाण सांगता, उरलेले 3 ठिकाण सांगत नाही. किंवा तुम्ही जाणार असाल 4 ठिकाणी, त्यातली 3 ठिकाणं सांगता, 1 ठिकाण नाही सांगत. म्हणजे सत्य आहे की नाही, पण ते सिच्युएशन प्रमाणे चेंज होतं. तसं मिळवण्याची गोष्ट सत्य हे फिक्स केली आणि ते अचीव्ह करण्याच्या व्हेरियस मीन्स सांगितल्या. द बेस्ट वे काय? महाजना येन गतस्स पंथ, ज्याने श्रेष्ठ लोक गेले तो पंथ धरा. आता श्रेष्ठ लोक कोण हा विचार जेव्हा केला, हु कॅन बी कन्सिडर्ड द बेस्ट, तो प्रश्न विचारला
वाल्मिकी रामायणाच्या सुरुवातीला कोण वस्मिन सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाको दृढव्रतः, आणि मग लक्षणं सांगितली. ते जे लिखाण झालं त्याला म्हणायचं वाल्मिकी रामायण. असं असं वागा. किती कठीण आहे बघा. आपल्या घरामध्ये काल जो विषय मी आपल्याला सांगितला, आपलं घर आहे, आपल्या घरामध्ये रामराज्य यावं असं पक्क वाटतंय सगळ्यांना? नाही वाटत आहे. नाही वाटत. आपल्या घरात रामराज्य नसावं, रामराज्य देशावर असावं, माझं घर स्वतंत्र असावं. आता सांगतो कसं ते बघा. पटेल, रामराज्य जर आलं की नाही तर मला त्यागे व सुखम न तू भोगे हे माझ्या घरात असलं पाहिजे. रामाने काय केलं? रामाचं जीवन कशावर आधारलेलं आहे? आता फ्लिप, आपलं जीवन कशावर आधारलेलं आहे? नका उत्तर द्या. आय नो दॅट, कारण मी पण तसाच आहे. म्हणजे रामराज्य यावं पण ते राज्यावर असावं, माझ्या घरावर नसावं. आणि जोपर्यंत प्रत्येक घर रामाला आवडेल असं होत नाही तोपर्यंत रामराज्य येणार नाहीये. ते साध्य करण्यासाठी आधी रामराज्य कसं होतं त्याचा तर विचार करायला हवा. मग आपल्या घरावर कोणाचं राज्य आहे? 3 सांगितले काल ना. काय आय डोंट वॉन्ट अँसर, सांगतो बघा, तपासा. एक आहे रामराज्य, दुसरं आहे सुग्रीवाचं राज्य, आणि तिसरं आहे रावणाचं राज्य. सो आपापल्या घरामध्ये तमोगुण प्रधान आहे का रजोगुण प्रधान आहे का अयोध्येतला सत्वगुण प्रधान आहे हे आपलं आपण ठरवण्याची गोष्ट आहे. आता सत्वगुणाचं अधिष्ठान त्याग आहे. राम भरतासाठी त्याग करतोय, सीता रामासाठी त्याग करते, लक्ष्मण राम आणि सीतासाठी त्याग करतोय. राजा दशरथ इतकं प्रेम आहे की त्याने रामासाठी आपलं आयुष्यच त्यागलं, तो जगूच नाही शकला. कौसल्या रामासाठी सोडते. प्रजाजन किती हाईट आहे बघा. एकमेव राज्य ह्या अख्ख्या जगात आजपर्यंत घडलेलं एकमेव राज्य. राजा निघाला म्हणून प्रजा सगळी निघाली. इट इज नोवेअर इन द वर्ल्ड हिस्ट्री. कुठेच नाही, कुठेच नाही. राजा निघाला, इतकं प्रेम आहे की अख्खी प्रजा आपलं घरदार सोडून निघाली आहे. आपण ना हे लाईटली घेतो. तुम्ही विचार करा, तुमचं इतकं प्रेम आहे राजावर की राजा निघाला तुम्ही घरदारावर तुळशीपत्र ठेवलंय. इज इट गोइंग टू हॅपन? मी माझ्या घरातल्या लोकांसाठी तुळशीपत्र कशावर सोडायला तयार होत नाही, तर राजा गिजा बहुत दूर की चीज. म्हणजे हे रामराज्य आहे. माझा मुद्दा काय? हे सत्वगुण अधिष्ठान आहे. त्याच्या खाली सुग्रीव आणि वाली यांचं युद्ध आहे. हे रजोगुण प्रधान आहे. दोघही उपभोक्ता आहेत. काल आपला जो संवादाचा विषय चालला होता त्या वेळामध्ये तारा सांगते, मागच्या वेळी आपण तारेबद्दल बघताना मी बोललेलो होतो की तारा सांगते की तुम्ही त्याच्याशी युद्ध करू नका. त्या वेळात वाली तारेला वचन देतो की मी सुग्रीवाला जीवानिशी मारणार नाहीये, पण मी त्याला नुसतं हातबल करणार आणि पाठवून देईन, कारण आय नो ही इज गुड. पण आत्ता तो मला ललकारतोय. म्हणजे काय आहे हा भाग? तो संवाद आहे त्यांच्यातला. त्यातला भाग काय आहे हा? तर रजोगुणाची क्रिया असल्यामुळे अहंकार प्रचंड आहे. त्याग करायला ना अहंकार सोडावा लागतो, म्हणून ते अयोध्या आहे. रजाच्या ठिकाणी अहंकाराचा अधिष्ठान आहे, तो त्याग करत नाहीये, त्याला क्रोध आहे. आणि खाली तमक प्रधान आहे, राक्षस संस्कृती आहे. राक्षस, वानर आणि मनुष्य. आपली डार्विन प्रमाणे आपण कोणापासून पुढे आलोय? वानरांपासून, माकडांपासून पुढे आलोय. डार्विन प्रमाणे ते योग्य आहे असं माझं म्हणणं नाही. इट इज नॉट दॅट वे. कारण डार्विन असो, आपल्याला तिकडे डार्विनकडे जायचं नाही. तर ती वानर संस्कृती जी आहे, वानर तुम्ही आजही बघाल तर जथ्याने राहतात. गडावर आहेत भरपूर, तुम्ही आले असाल तर बघितलं असेल, भरपूर वानर आहेत. तर ते जथ्याने राहतात. ते लिटरली एकमेकांना मदत करतात. पण कुठपर्यंत मदत करतात? जोपर्यंत माझं खाद्य मला मिळतंय अँड इफ देयर इज अन एक्स्ट्रा, तर ते दुसऱ्याला मदत करतात. आपण कसे आहोत? थँक्यू. आपण तसे आहोत की नाही? मग तसं राहायला नको, राहायला हवं. पण मला किती आवश्यक आहे हे मला बघायला पाहिजे. व्हॉट इज द लिमिट
इतना बस है मुझे, इतना काफी है, असं मी केव्हा म्हणणार आहे? कारण स्काय इज द लिमिट. उपभोगाला स्काय इज द लिमिट. मला लिमिट घालावं लागतं, एवढं पुरे. आणि ते लिमिट समजतं कसं? ह्या ग्रंथांमुळे समजतं. दिस इज इनफ. किती इनफ? देर इज नो लिमिट. वानर संस्कृती आणि राक्षस बरोबर उलट आहे की नाही बघा. रावणाने सीतेचं हरण केलं. सीता रावणाची कोणी नाहीये, बरोबर आहे, ती रामाची स्त्री आहे, त्याची बायको आहे. पण मला उपभोगायचं आहे, मी हिसकावून घेईन. ही वृत्ती आहे तमोगुणाची. मला हवंय ना, मी हिसकावून घेईन ते. अँड आय एम नॉट गोइंग टू थिंक अबाउट इट की दुसऱ्याला काय वाटतंय. आता सांगा, आपलं असं कधी होतं का हो? आपण प्रवचनाला नाही बसलो, आपलं इंटरॅक्टिव्ह सेशन आहे. असं मी गृहीत धरत असल्यामुळे तुम्हाला मी झोपू देणार नाहीये. सो असं होतं आपलं कधी कधी. आपली स्नॅच आपण असं करतो, बघतो. आता सांगा की मी इथे उदाहरण नाही देऊ शकत. भारतामध्ये कुत्री असतात रस्त्यावर, नाही दिसली मला एकही. तर ती कुत्री असतात की नाही, तर ते मी काही खायला बिस्किट वगैरे घातली की ती येतात आणि मग ती सगळी अशी हिसकावून घेत असतात. आता ज्याच्यामध्ये ताकद नाही तो मागे असतो, बरोबर आहे. बाकी सगळे जे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट इज द रूल ऑफ दिस युनिव्हर्स. तर ते जे असतात ते घेतात आणि मग ती असा विचार करतात का की त्याला पण थोडं ठेवूया. करतात का ती? नाही करत. कारण ते त्यांच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. मी जर तसा असेल तर माझी बुद्धी पण तेवढीच आहे. आणि म्हणून ह्या लोकांचे संवाद बघायचे. मग हे सगळं का महत्वाचं? कारण जी दोघं जण बोलतायत, वाल्मिकी ऋषी आणि नारद, हे विरक्त आहेत. त्यांना आता मिळवण्यासारखं काही नाही. आता उरलो उपकारापुरता, लोकांसाठी करायचंय. आता द बेस्ट वे टू अचीव्ह द सॅटिस्फॅक्शन कशात आहे? ते हे वाल्मिकी रामायण आहे. जगले कसे प्रभू, त्याचाच तुम्ही अभ्यास करा, तुम्ही सुखी व्हाल. पक्क समजा. आपल्याला आपल्या समाधान, पूर्वी प्रत्येक जण समाधानी होता आपल्या देशामध्ये. बिफोर आपल्याला नको इतिहास नको, तर प्रत्येक जण समाधानी होतं, प्रत्येक जण सुखी होतं. सुखीही होतं आणि समाधानीही होतं. रामायणातच उल्लेख आहे. प्रभू निघाले ज्या वेळात, मागे मी सांगितलं होतं, ज्या वेळामध्ये दशरथ राजाने सांगितलं यौवराज्याभिषेक उद्या करणार आहे, म्हणून तू आज व्रतस्थ राहा, तू आणि सीता दोघं जण व्रतस्थ राहा. आणि ते रात्रभर उपासना करत दोघे जण बसले. सकाळी पहाट झाली, स्नान संध्या बाकी जे काय आवरलं आणि निघाले. पहाटे पहाटे बोलावणं आलं सुमंत्राचं. दशरथ राजाच्या महालातून, कैकेयीच्या महालात राजा दशरथ बोलावणं आले. ते निघाले ना, त्या वेळात लोकांनी हिरे, माणकं, मोती, वैडूर्य इत्यादी त्यांच्यावर उधळले. तुम्ही विचार करा, एक मोती इथून टाकायचा आहे खाली. तुमच्या घरातला, तुमचा स्वतःचा खरा विकत घेतलेला तो मोती त्यांनी ओंजळीने टाकतायत. म्हणजे सुबत्ता किती आहे? प्रचंड सुबत्ता आहे. आणि सुबत्ता आज नाही असंही नाहीये. प्रॉब्लेम फक्त ते लॉकर मध्ये आहेत, एवढाच फरक आहे. आय डोंट यूज, आय नेव्हर यूज. युटिलायझेशन, त्याची युटिलिटी व्हॅल्यू आपण 0 करून टाकली आहे की नाही. चांदीची भांडी असतात, चांदीची भांडी आहेत. सोन्याची भांडी नको जायला, सोडलो. हा, म्हणजे मग तुम्ही इथे नसतात आलात. पण चांदीची भांडी आहे. किती जण चांदीच्या तांब्यातून पाणी पित आहेत? नसाल तर प्यायला लागा. कारण ते लॉकर मध्ये ठेवून माझ्या आयुष्यात काही भलं होणार नाहीये. ते सिल्वर पोटात जायला पाहिजे. पूर्वी आपल्याकडे सोनं वापरायचे, लोखंड जेवणासाठी वापरणं ही प्रथा आपल्याकडे नव्हती. आपल्याकडे पितळ खूप पूर्वी शोधलेलं आहे. आणि मातीची भांडी होती विशेष करून. आणि त्याच्यात जे शिजलेलं अन्न आहे ना, इट इज टू गुड फॉर हेल्थ. मी आता लोखंडावर आलोय. लोखंडातनं स्टील, आणि स्टील मधनं आता ते घासायला सोपं जावं म्हणून जो एक पदार्थ त्याच्यावर लावून आणला जातो, इट इज वर्स फॉर हेल्थ. तुम्ही हे सगळं, माझं ज्ञान चॅट जीपीटीचं नाही, प्रत्यक्ष वाचा. तर ते जे टेफ्लॉन कोटिंग आहे, असो आपल्याला नको जायला तिकडे. थोडक्यात मुद्दा काय आहे, ती जी सगळी आपली भांडी आहे त्याचा आपण उपभोगच घेत नाही. युटिलिटी व्हॅल्यू 0 केली कोणी?
आपण केली, कारण त्याची युटिलिटी जी आहे ती मी ठरवली. हे खूप मोलाचं आहे, पण ते माझ्या आयुष्यात उपयोगाचं आहे हे मी काढून टाकलं. सो प्रत्येक गोष्टीचा आयुष्यातला उपयोग समजावून सांगतं ते हे ग्रंथ सांगतात आपल्याला. दोघांचा संवाद आणि मग त्यातनं सगळं वाल्मिकी रामायण निघालं. आज एक महत्वाचा संवाद आपल्याला बघायचा आहे. आपल्या सगळ्यांना माहितीये रावण. काल आपण भरताचा बघितला, बरोबर ना? आणि त्याच्यामध्ये राज्य कसं करावं हे त्याच्यात खूप छान समजावून दिलंय. नुसतं राज्य कसं करावं नाहीये, त्यावेळेची शिल्पकलेचं सामर्थ्य काय होतं ते कालच्या ह्याच्यात आपल्याला. जेव्हा भरत निघालाय, भरत रामाला परत आणायला निघाला, तेव्हा किती होते? त्याने चतुरंगिणी सेना घेतली. म्हणजे पायदळ, घोड्यावर असणारे, रथावर असणारे आणि हत्तीवर असणारे. सो हत्ती निघालेत, रथ निघालेत, घोडे निघालेत, निघणार आहेत. त्याच्या आधी त्याची आदेश आहे, तुम्ही रस्ते तयार करून घ्या. रस्ते केले जायचे. कारण किती हत्ती निघाले आहेत? 9,000 हत्ती आहेत. 9,000. बघा, 10 हत्ती जर लाईनशीर उभे राहिले तर किती जागा होईल? सो त्याच्यावर 900 पट अजून, बरोबर ना? 10 हत्तीच्या पुढे 900, 9,000 झाले ना? 9,000 हत्ती, 1,00,000 रथ. आपल्याला लक्षात येत नाहीये धूळ किती उडणार आहे. धूळ उडली तर ह्यांना दिसणार नाहीये, कारण त्यांच्याबरोबर स्त्रिया आहेत. युद्धाला नाही निघायचंय, सो त्यांच्याबरोबर स्त्रिया निघणार आहेत. आणि इट इज अज्युम की आपण ती, म्हणजे ज्याला युद्ध करण्याची सवय नाहीये, ज्याला रणांगणाची सवय नाही ना, त्याच्या डोळ्याला त्या धुळीचा त्रास होतो. तुम्ही कधी सोल्जर्सना बघितले जाऊन? आता हल्ली तर ते बरंच घालतात, एकेकाळचे होते, त्यांच्या डोळ्याला सवय होते. किंवा साधं उदाहरण देतो, ड्रायव्हिंग जेव्हा करतो ना त्या वेळामध्ये समोरचा फ्लॅशलाईट येतो डोळ्यावर. ज्याला सवय नसते त्याची काय अवस्था होते, आणि सवय झाल्यानंतर डोळे तसेच राहतात, काय फरकच नाही पडत. धुळीचं पण तसंच आहे. तर ती धूळ उडू नये, कमीत कमी उडावी, कारण स्त्रियांना सवय नाही रणांगणाची. म्हणून रस्ते तयार करण्यात आले. काय काय सांगितलंय? जिथे रस्ते नाहीत तिथे रस्ते तयार करा, जिथे रस्ते आहेत तिथे मोठी झाडं लावा. आता मला सांगा, 5-7 दिवसात झाडं उगवतील मोठी? म्हणजे आपल्याकडे तंत्रज्ञान असणार आहे, बाहेरची मोठी झाडं उपटून तिथे आणून लावायचं, ते असणार आहे. जिथे तळी नाहीत तिथे तळी करा. जिथे नदी रस्त्याच्या मध्ये येते तिला पाठ देऊन नदी वळवा. म्हणजे किती विकसित होतं आपलं हे सगळं, हे लक्षात येईल ते वाचत असताना. मला सांगायचा मुद्दा काय आहे, नुसतं हे भौतिक विकास नाही झाला, बौद्धिक विकास झाला. तो बघायचा कसा? राज्य शासन कसं करावं, रामाचे प्रश्न आहेत भरताला, जे आपण काल बघितले. आता रावण आहे, रावणाने सीतेला हरण केलं आणि तो बसलाय दरबारामध्ये. आणि दरबारात बसलाय ज्याने आजपर्यंत पराजय बघितला नाहीये. हरलाच नाही रावण असं नाही, पण देव सुद्धा त्याच्या पुढे नमलेत. जिथे कुठलाही राक्षस त्याला मारू शकत नाही, तिथे सामान्य मनुष्य काय मारणार आहे? आणि अशा त्या महान सभेमध्ये तो बसलेला आहे. त्याचं नील, तो हा काय म्हणतात त्याला, त्या खड्याचं वर्णन आहे. रावणाचं सिंहासन कशाचं? वैडूर्य म्हण्याचं सिंहासन आहे. आलं लक्षात? नाही आलं. वैडूर्य मणी जो असतो की नाही, तर तो सिंहासनाला लावलेला नाहीये. वैडूर्य मण्याचं सिंहासन आहे. वैडूर्य मण्यात कोरलंय सिंहासन. तेवढा यूज असेल तो स्टोन. कारण आपल्याला आपली व्याप्ती किती, अंगठी पुरती आपली व्याप्ती. तेच सांगितलं ना, आपल्याला त्या काळात जाण्यासाठी ती आपल्याला आधी बुद्धी ताणावी लागणार आहे. वी कांट. आपल्या बुद्धीचा गंमत अशी आहे, आपण बुद्धी किती ताणू शकतो त्याला एक लिमिटेशन आहे. बघा, मी मगाशी सांगितलं आपल्याला की ते हिरे माणिक मोती उडवले रामावर. आपण असं करू का? नाही. अजून काळांतराने सांगितल्यानंतर याच्यावर विश्वास नाही बसणार आहे. व्हाय? कारण तो काळ गेला मागे. मला या हिरे माणिक मोत्यांपेक्षाही राम जास्त प्रिय आहे. बरोबर आहे? आपण एखादी गोष्ट जी जास्त प्रिय आहे ती जी कमी प्रिय आहे त्याचा त्याग करायला तयार होतो. हा त्याग केलाय त्यांनी. ते मोती उधळले समजा, तर त्या मोत्यांचा त्याने त्याग केला. कोणासाठी? रामासाठी. रामावर उधळले ते.
तसं हे त्यावेळेचं तंत्रज्ञान आहे. त्यावेळेचं ते एवढे मोठं ह्यूज आहे ते सिंहासन, आणि त्याच्यावर रावण बसलाय आणि त्या सभेमध्ये तो विचारतोय. तेव्हा आता त्या काळात जाऊया आपण. एक अजेय राजा आहे, धरून चला, प्रचंड सामर्थ्य असणारा राजा आहे, आणि त्याच्या समोर संकट आलंय. तेव्हा तो सगळ्या मंत्र्यांना समोर बोलावतो, समोर बसवतो आणि त्याला विचारतो, आता माझ्या मते, रावण म्हणतोय, माझ्या मते सर्वोत्तम राज्यकारभार त्याला म्हणायचा की जो मंत्र्यांची मसलत घेऊन केला जातो. एकटा किंवा दोघा तिघा जणांना जर घेऊन करत असेल मसलत तर ती योग्य नाही, ते मध्यम आहे. आणि स्वतःचा स्वतः निर्णय घेत असेल तर ती अधम आहे, असं रावणाचं वर्णन रावण सांगतोय त्या सगळ्या राक्षसांना. तेव्हा उत्तम हे आहे. म्हणून मी तुम्हाला विचारतो, आता तुम्ही मला सांगा काय करायचं, तुमच्या मत काय आहे, तुमच्या मताप्रमाणे आपण करूया. आता ह्याचा उल्लेख मी नंतर करणार आहे थोडासा. रावणाने काय विचारलं लक्षात आलं? तुमची सल्ला मसलत करतोय तुमच्याशी. आय वॉन्ट युअर आन्सर्स, आय वॉन्ट युअर ओपिनियन, व्हॉट कॅन बी डन फॉर धिस. आता राम तो मारुती येऊन गेलाय, सीतेचा शोध लावून मारुती गेलेला आहे, आणि मग हा बसलाय. त्याचं कारण त्याची सभाच उद्ध्वस्त केली मारुतीने. मारुती आला, त्या सभेत आला, आणि सभेतनं जे उड्डाण केलं त्याने त्याचं छत बीत त्या सभेचा तो राजमहाल सगळा मोडून काढलेला आहे त्याने उडाल्यानंतर. आणि अशा स्थितीत रावण बसलाय. तेव्हा राक्षस प्रत्येक जण, प्रहस्त आहे, त्रिशिरा आहे, गंधमादन, बरेच जण आहेत त्याच्यात. तर ते प्रत्येक जण आपापलं ओपिनियन सांगतात. आपल्याकडे ताकद आहे, आपल्याकडे शस्त्र आहे, आपण वाटेल ते करूया. इन शॉर्ट एकटा विरोध करतो तो बिभीषण आहे. विभीषण हा सत्वगुण प्रधान आहे. आपण ह्यांचं पूर्वायुष्य जर बघाल तर रावणाने तपश्चर्या केली, रावणाने, कुंभकर्णाने, विभीषणाने तपश्चर्या केली. तिघांनी मागणं मागितलं, त्यातलं फक्त विभीषणाने चांगलं मागणं मागितलंय, माझी बुद्धी तुझ्या ठिकाणी स्थिर कर. बाकी दोघांनीही योग्य मागितलेलं नाही. त्यातला जो तमप्रधान आहे तो म्हणजे कुंभकर्ण आहे. त्याने झोप नाही मागितली पण झोप दिली. कारण हा जर उद्या शक्तिमान झाला तर लोक संपतील. म्हणून ते आपल्या सगळ्यांना माहिती ती सरस्वती तिच्या जिव्हेवर बसली आणि जिव्हा जड झाली. त्याने इंद्रपद मागायचं होतं, ते निंद्रपद मागितलं आणि बिघडलं सगळं. ते म्हणले घे तुला निद्राच देतो आता. पण मग आता मी करू काय, जेवायचं काय? 6 महिन्याने एकदा उठायचा. 6 महिन्याने एकदा उठला तर त्याचं शरीर एवढं विशाल होतं कुंभकर्णाचं, त्याच्यावरनं 100 हत्ती धावत गेली. तेव्हा त्याला जाग आली. नाव जस्ट इमॅजिन, 100 हत्ती उभं राहायला जागा किती पाहिजे? तेवढं किमान एक भाग आहे त्याचा. त्याच्यानंतर ते धावायचे म्हणजे शरीर किती मोठं आहे त्याचं. एवढे धावत, तुम्ही म्हणाल हे जरा एक्झॅगरेशन होत नाही का? कारण आपण आत्ताच्या मनाने पूर्वीचा विचार करतोय. पूर्वीच्या तुम्ही तलवारी बघितल्या, उचलल्या? हा, अच्छा, राणा प्रतापाचा भाला किती मोठा होता माहितीये? अरे प्लीज, उलट मी इतिहास घेतो माझ्या मते. राणा प्रतापाचा भाला होता 16 फुटाचा. जरा एक्झॅगरेशन कमी करू, 10 फुटाचा. आपल्या घरातली ना 6 फुटाची एक काठी घ्या, 16 वेळा छोडतो. आणि ती काठी म्हणजे अशी लिवलिवणारी नाही, दुसऱ्याचा प्राण घ्यायचा आहे, ती फेकायची. सो मसल्स किती तयार पाहिजेत आपले. त्या तलवारी ज्या असतात ना त्याने समोरच्याचा जीव जायचा आहे. सो ती हाडातनं कापत जाणार आहे. यू जस्ट इमॅजिन, इथून अशी कापत जाणारी जर तलवार, तर तिच्यामध्ये मोमेंटम यायला पाहिजे. आणि ते मोमेंटम येण्यासाठी, मोमेंटम इज व्हॉट? मास अँड व्हेलॉसिटी आहे ना काहीतरी. तर ते तेवढं त्याला मास पाहिजे आणि तेवढी व्हेलॉसिटी पाहिजे आणि त्याला धार पाहिजे. एव्हरीथिंग कंबाईंड तो तलवारीचा वार होणार आहे एक. सो तलवारीचा एक वार इज इक्वल टू हे सगळं. म्हणजे त्याला मास आहे, त्याला वजन आहे प्रचंड. हे आत्ताच एक 200 वर्षापूर्वीच. आता जा 12,000 वर्षापूर्वी, त्याप्रमाणे ते होतं. प्रचंड ताकद होती. हे सगळं सांगायचा मुद्दा कुंभकर्ण आहे. हे सगळे प्रहस्त राक्षस आहे. देवांतक आणि नरांतक हे कुंभकर्ण इतके मोठे दुसरे अजून राक्षस आहेत.
या सगळ्यांवर विजय मिळवायचा आहे. प्रत्येक जण म्हणते आपण सहज मारूया, एकटा म्हणतोय विभीषण हे जमण्यासारखं नाही. व्हाय? त्यांच्यातला एक वानर आला ज्याला आपण ताबा नाही मिळवू शकलेलो, एकट्या वानराने. आणि दुसरं त्याचा महत्वाचा श्लोक आहे. विभीषण काय म्हणतो, किंच राक्षस राज्यस्य रामेणापकृतं पुरा. रामाने रावणाचा काय अपराध केलाय हे मला पहिले सांगा. आहे का काही अपराध? एकही अपराध नाही. मग राम हा अपराध न करता तुझा त्रास भोगतोय. आणि त्याच्या पुढे विभीषण सांगतो, रावणा त्याने तुला अजून जिवंत ठेवलंय हे तुझं नशीब समज, कारण राम अजेय आहे हे विभीषण सांगतोय. आणि कशावर नाही सांगत असेल याचा अर्थ यांचे हेर होते पूर्वी. मी आपल्याला सांगितलं होतं, रावण हा राज्य कसं शासन कसं करावं याचं उत्तम उदाहरण रावण आहे. कंट्रोल कसा ठेवायचा, प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल आहे. नवग्रहांवर कंट्रोल ठेवलाय, देवांवर कंट्रोल आहे. असं वर्णन आहे, रावण जिथे उभा असायचा ना तिथे सूर्य आपलं तेज कमी करायचा, कारण हात आपला तर माझं काय खरं नाही. सूर्य तेज कमी करायचा. वारा जो आहे तो मंद गतीने व्हायचा, झुळूक म्हणतात, आल्हाददायक झुळूक, तसा वारा व्हायचा. द पर्सन कॅन कंट्रोल दीज फॅक्टर्स. त्याची ताकद काय आहे असा तो मध्यभागी बसलेला आहे. आणि त्याच्या तोंडावर सांगायचंय, तुला रामावर जिंकणं शक्य नाहीये. आता विचार करा, हे सगळं तो एका क्षणात मारणार आहे. आणि राक्षस आहेत ती. राक्षसांकडे ना रूल इज फर्म. आपल्या सगळ्यांना माहितीये ते, आय डोंट नो की अंडरवर्ल्ड मध्ये काही रूल्स असतात. यू कांट ओव्हरटेक द रूल्स. द पर्सन हू जो त्या रूल्सला ओलांडतो ही इज डेड. हा नियम आहे. दिस इज द रूल, द थंब रूल. का? कारण तिथे भय संपतं, आणि भय संपलं की राज्य संपतं. हा रूल आहे, महत्वाचा भाग आहे हा. भय नाही संपवायचं, भय संपलं की राज्य संपतं. हे समोर बसलेत की नाही, यांच्यात आता संपलंय ते भय संपलंय. पटतंय का? आणि त्यांचं संपलंय आणि तुमच्यात आलंय, हे वाईट आहे. एक टप्पा असता तर इट वॉज ओके, पण हा दुसरा टप्पा जो आहे तो वाईट आहे. मी एका मित्राला सांगितलं, आपलं दुर्दैव आहे. त्याचं माझं नाही म्हटलं. आपण लहान असताना आई वडिलांना घाबरायचं, म्हणून मोठेपणी पोरांना घाबरतो. एकंदरीत आपलं घाबरणं कॉमन आहे. भय त्याने धारण केलेलं आहे. भयाने धारण होतं. पक्क समजा, आपल्या उपनिषदातलं वाक्य आहे, मृत्युर्धावती पंचम. मृत्यूच्या भयाने हे पंचमहाभूत सुद्धा सरळ वागतात. सूर्य धावतोय मृत्यूच्या भयाने. आज सूर्य उगवलाच नाही, असं कधी झालंय, सुट्टीवर गेलाय. भय नष्ट होईल तो. सांगायचा मुद्दा, रावणाचं आणि विभीषणाचं हे संभाषण चाललंय, आणि त्यांच्या ठिकाणी भय इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. तो ओलांडून विभीषण त्याला सांगतोय, यू आर डुईंग रॉंग, हे तुझं चुकतंय. का? भय केव्हा ओलांडलं जातं? आपल्या सगळ्यांसमोर जर साप आला इथे तर आपलं काय होईल? पळापळ होईल. तुम्ही बघितलंय, जर आई आणि मुलगा किंवा बाप आणि मुलगा एकटाच असेल आणि साप आला मुलाच्या अंगावर, तर आपल्या ठिकाणी भय जाऊन धाडस निर्माण होतं, पटकन होतं की नाही? इट्स ते नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. कशामुळे? प्रेम, अटॅचमेंट ज्या ठिकाणी आली त्या ठिकाणी भय ओलांडलं जातं. हा रूल आहे. म्हणून विभीषण वॉज लिटरली अटॅच्ड विथ रावण, म्हणून त्याने ते भय ओलांडलं आणि त्याला उपदेश दिला, तू हे चुकीचं करतोयस. आता ह्या अँगलने विभीषणाकडे बघा. त्याला पक्क माहितीये मला मृत्यूदंड आहे. मी जर नीट नाही बोललो, वेडवाकडं बोललो, तर हा मला मृत्यूदंड देईल. आणि त्याच्या पुढे जाऊन विभीषण सांगतोय, तू हे करतोयस ते चुकीचं करतोयस, यू आर नॉट डुईंग राईट. मग त्याची निर्भत्सना होते. इंद्रजित जो त्याचा मुलगा आहे रावणाचा, तो त्याची खूप निर्भत्सना करतो. तुझ्यात काही दमच नाही. थोडक्यात एका वाक्यात, तुझ्यात काही दम नाही, तू घाबरलायस. आणि घाबरणं हे राक्षसांचा गुणधर्म नाही, राक्षस घाबरत नाहीत कशालाही, वगैरे वगैरे. त्याच्यावर विभीषण त्याला सांगतो, तू अजून बालक आहेस. इंद्रजिताला सांगतो, त्याचं नाव इंद्रजित पडलंय कारण त्याने इंद्राला जिंकलंय. अशा माणसाला तो सांगतोय, तू बालक आहेस. का? कारण
तुझ्या ठिकाणी चांगलं काय आणि वाईट काय ह्याचा विवेकच जागृत झालेला नाहीये अजून. तो म्हणजे याच्या ठिकाणी जागृत आहे, म्हणून तो सांगतो विभीषण हे तू चुकीचं वागतोयस. आणि असंच मगाशी जे मी कुंभकर्णाबद्दल सांगितलं, कुंभकर्ण रावणाला म्हणाला तू आता सल्ला मसलत करतोयस, ज्या वेळात पळवायला गेला होता सीता त्या वेळात विचारलंस आम्हाला कोणाला? तेव्हा नाही विचारलंस. आता संकट दारावर आलं तेव्हा सल्ला मसलत म्हणून या नावाखाली आम्हाला घेऊन बसलायस. पण तू काही काळजी करू नकोस, मी जाईन आणि तुझ्या सगळ्या शत्रूंना संपून येईन. 2 भावंड आहेत, बरोबर आहे? 2 भावंडांचे बरोबर 2 विचार काही मार्गापर्यंत समान आहेत. तू चुकतोयस हे दोघांनीही सांगितलंय. विभीषणानेही सांगितलं, कुंभकर्णानेही सांगितलं, तू चुकतोयस, यू आर रॉंग. पण एक तमप्रधान असल्यामुळे चूक जरी असेल तरी मी त्यालाच फॉलो करीन, आणि एक सत्वप्रधान असल्यामुळे चूक असेल तर मी तुला फॉलो करणार नाही, हे सांगण्याचं सामर्थ्य सत्वगुणामुळे येतं. आपल्यात ते सामर्थ्य आहे का हे आपण ह्याचा विचार करतोय. मी आपली म्हणजे तुम्हाला टेस्टिंग करतोय असं विचार करू नका. आपण म्हणजे मी पण आलो त्याच्यामध्ये. आपल्या ठिकाणी सामर्थ्य प्रत्येक वेळी उद्भवत नाही. त्याचं कारण मोह, त्याचं कारण मोह असतं. मी मोहाने काहीतरी चुकीचं करतो, आणि ह्या मंडळींनी मोहाचा त्याग केल्यामुळे ते त्याच्यावर पाऊल टाकू शकतात. तेव्हा ते जेव्हा सांगितलं विभीषणाने, तेव्हा विभीषणाचा धिक्कार करून तो त्याला सोडतो आणि रामाकडे येतो. इथे वेगवेगळे संवाद आहेत. तिथे आपण संवाद बघितला, रावणाने मंत्र्यांना विचारलं. आता विभीषण 5 जणांना घेऊन रामाकडे येतो. 4 राक्षस आणि विभीषण असे 5 जण येतात. ते येताना ते आकाशमार्गे उडत जातात. ते राक्षस असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी ते सामर्थ्य होतं. ते आकाशमार्गे येऊन रामासमोर उभे राहतात. तेव्हा प्रत्येक जण विभीषणावर आक्रमण करण्याच्या तयारीत असतो. वानर पण प्रचंड आहेत बरं. आपण जे आता वानर बघतो ना त्याच्या आधाराने ते वानरांचा विचार करू नका. म्हणजे ते वानरांमध्ये काय सामर्थ्य होतं तर ते एकेका मुठीमध्ये पर्वताचे तुकडे करायचे, दगडाचे नाही, पर्वताचे. हे सामर्थ्य होतं. ते उंच उडाले की ते कुठे जातील हे माहिती नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मारुती उडाला. कधी उडाला तो? वय काय होतं त्याचं? नुकताच, जस्ट नाव, आणि उडाला. हे सामर्थ्य आहे त्यांचं. त्यामुळे आत्ताच्या वानरांप्रमाणे ते वानर समजायचा विचार करू नका. म्हणून जे आपल्या समोर दगड येतील पाण्यावर तरंगणारे त्यांना गृहीत धरू नका. कारण तरंगणाऱ्या दगडावर हे उभेच राहणार नाहीत. ह्यानी पाऊल टाकलं की तो दगड पाण्यात जाणार आहे. इट इज अ कन्स्ट्रक्टेड सेतू. तो मोठे मोठे दगड शिलानी प्रॉपर इंजिनिअरिंग करून कन्स्ट्रक्ट केलेला सेतू आहे. 2 बाजूला 100 योजन लांब दोऱ्या धरून अचूक बांधणी केलेला सेतू आहे, असं वर्णनच आहे वाल्मिकी रामायणात. 2 जणांनी 2 बाजूला दोऱ्या धरल्या म्हणजे त्यांच्याकडे 100 योजन लांब दोरी होती. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मारुती एकटा नाहीये जो 100 योजन उडू शकतोय. 2 जण तरी किमान गेले असणार आहेत. म्हणजे मारुती एकटा नाहीये, म्हणजे किती महत्वाचे वानर आहेत त्यांच्याकडे. आणि तिसरा मुद्दा, जर दोऱ्या धरण्याची प्रथा आहे याचा अर्थ त्यांच्याकडे मॅथमॅटिक्स किती परफेक्ट असणार आहे ना. आपण हे सहज वाचत जातो आणि ते ओव्हरलुक होऊन जातं, पण त्याच्या मागे हे सगळं बघायला हवं. एकावर दगडावर दुसरा दगड ठेवला, चिकटायचा कसा पाण्याच्या वेगात? आता समुद्राचं प्रेशर घ्यायचंय. ज्याने इंजिनिअरिंग माहिती, ब्रिजेस कन्स्ट्रक्ट जेव्हा करतात त्यातलं कोणी असेल तर लक्षात घ्यायचं. ते पाण्याचं प्रेशर केवढं असणार आहे वॉटर. समुद्राच्या तळाचं प्रेशर त्या दगडा वॉलने सहन करायचंय. म्हणजे त्यांच्यात जे वापरलं जाणार आहे, जे फिक्स करणार आहे, त्यांना चिकटून ठेवणार आहे, ते द्रव्य काय पद्धतीचं आहे, ते कसं केलं असणार आहे याचा विचार करायला हवाय आपल्याला. तेवढ्या सगळ्या इंजिनिअरिंगचं नॉलेज सह ती वानर आहे. कारण समुद्र प्रगट झाल्यानंतर त्याने चक्क सांगितलं, तू नील जो नल आहे त्याला तू घे तिथे. नल आणि नील असे 2 वानर होते. तर त्यांच्या मार्फत हा सेतू तयार कर, तर तो सेतू होईल, मी तो धारण करीन. याचा अर्थ त्यावेळी इंजिनिअरिंग किती होतं. आणि ह्या इंजिनिअरिंगचा उल्लेख 3 नगरीचं वर्णन करताना सापडतो. किष्किंधा नगरीचं वर्णन आहे, अयोध्या नगरीचं वर्णन आहे,
आणि लंका ह्या नगरीचं पण वर्णन आहे. वाल्मिकी ऋषींचं रामायण जे आहे, एस्पेशली वाल्मिकी ऋषींचं रामायण, या सगळ्या नगरींचं इतकं अचूक वर्णन केलंय. आणि त्या नगरींचं वर्णन वाचताना लक्षात येतं आपल्यापेक्षाही त्यांचं स्थापत्यशास्त्र खूप डेव्हलप्ड होतं. त्या नगरी, अयोध्येची जी नगरी आहे तिच्यामध्ये मॉल सिस्टीम आहे. म्हणजे एका ठिकाणी तुम्ही गेला की सगळे तुम्हाला एकाच ठिकाणी त्या वस्तू मिळतील एका टिपिकल टाईपच्या. तसंच किष्किंधा आहे. किष्किंधा नगरी ही गुहेमधली नगरी आहे. डोंगराच्या गुहा असतात ना, त्याच्यामध्ये नगरी आहे. म्हणजे त्या वेळामध्ये गुहेमध्ये हवा आतपर्यंत जाईल, त्याचं व्हेंटिलेशन प्रॉपर असेल, त्याचं पण डोकं काहीतरी चालवलं असणार आहे. शिबिका येते वाली गेल्यानंतर, त्या शिबिकेचं वर्णन आहे. ती शिबिका कशी आहे, किती मोठी आहे, त्याच्या आत काय काय आहे. शिबिका म्हणजे पालखी. पालखी ती 4 जण 100 जण उचलून आणतायत. म्हणजे त्या पालखीच्या आत पर्वत राहू शकतो अशी पालखी आहे. तुम्ही म्हणाले जरा जास्तीच होते ना बोल, नाही का? म्हणजे पर्वत बिरवत काय, दगड बिगड म्हणा तुम्ही. पर्वत याचा अर्थ अगदी खूप मोठा डोंगर धरू नका, पण ते डोंगर तेवढा दगड किंवा हे उचलू शकतील असे वानर आहेत. आणि त्या पालखीची रचना त्याप्रमाणे केलेली आहे, कारण ती राजासाठीची पालखी आहे. म्हणजे राजाचं स्थान काय आहे आणि त्यावेळेची कला किती डेव्हलप आहे हे ह्याच्यावरनं कळतंय आपल्याला. वाल्मिकी ऋषी, ती दोघ जण, नारद, विभीषण आणि ते सगळे समोर येतात. आल्यानंतर प्रत्येक जो वानर आहे, सुग्रीवासह प्रत्येक जण, तो म्हणतो ह्यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखा नाही. का? कारण हे राक्षस आहेत. का? कारण हे फिरतात. का? कारण हे मायावी आहेत. म्हणजे ही माया पण असू शकते. आणि तिसरं, सुग्रीवाचा एक महत्व राजा आहे, तर सुग्रीव एक सांगतो की हे जी वानर आहेत, हा त्यांची ही जी चाल आहे ती असं कशावरून असेल की आपल्यात फूट पाडावी, असू शकते. सगळ्यांचं बोलणं झाल्यानंतर भगवान प्रभू मारुतीकडे वळतात. तुझं काय मत आहे? मी हे का सांगितलं आपल्याला? जोपर्यंत विचारलं जात नाही ना तोपर्यंत आपल्या मताला किंमत असते. काही कारण नसताना मत दिलं की मताची किंमत. तर मारुती बोलू शकला असता. वास्तवात मारुती वॉज द राईट पर्सन, कारण त्यांच्या ठिकाणी जाऊन आलेला कोण आहे? मारुती आहे. पराक्रमी कोण आहे? मारुती आहे. त्यांच्या ठिकाणी मुख्यमंत्री, सुग्रीवाचा मुख्यमंत्री कोण आहे? मारुती आहे. 3 गोष्टी त्याच्याकडे असताना तो एक अक्षर बोलला नाही. याच्यावरनं मारुती राहायची काय आहे ना डोकं? वास्तवात आपण असतो तर थांबा मी सांगतो, मी जाऊन आलोय, मला विचारा, काही सुद्धा नाही. नथिंग डुईंग, काही नाही, शांत उभा आहे, लेट हॅपन. कारण 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक, मारुतीरायाचा गुणधर्म, आणि 2, मारुतीरायाला माहितीये प्रभू असाच निर्णय घेणार नाहीत. त्यांना खात्री आहे रामावर. हा दुसरा महत्वाचा भाग आहे. त्यांना माहितीये प्रभू इज अ बॉर्न किंग. राजा होणं आवडतं, राजा असणं आवडत नाही. मी राजा मनाने पाहिजे. राजा माणूस असतो, आपण म्हणतो की राजा मनाने पाहिजे. मला राज्य सिंहासनावर बसवलंय म्हणून मी राजा नाहीये. मी राजा आहे म्हणून मला राज्य सिंहासनावर बसवलंय. 2 भिन्न गोष्टी आहेत. म्हणून पूर्वीच्या काळी बघा, हे राजे विवाह करायचे तर त्यामध्ये दुसरी राजकन्या बघायचे. का? कारण राणी व्हावं लागतं पेक्षा राणी घडवावी लागते. असंच नाही येते. तुम्ही राणीपणा म्हणजे एन्जॉयमेंट ह्या एका गोष्टीकडे बघताय, रिमूव्ह इट. एन्जॉयमेंट इज टेम्पररी. मग तिची सुबत्ता आहे, सत्ता आहे, तेवढं नाहीये. टू बी अ क्वीन त्याच्यासाठी तुम्हाला बरंच काही इन्व्हेस्ट करावं लागतं. आणि इन्व्हेस्टमेंट इज इन टाइम अँड ब्रिंग. तुम्ही त्या 2 गोष्टी त्यात खर्च कराव्या लागतात. क्वीन घडवावी लागते. राणी लक्ष्मीबाई आवडतं की नाही आपल्याला? प्रत्येकाला वाटतं झाशीची राणी व्हावं. पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, झाशीची जी राणी होती तिने तलवार सर्वात शेवटी हातात घेतली. ती आधी मुत्सद्दी होती. तलवार इज द लास्ट ऑप्शन. पण आपल्या सगळ्यांच्या डोक्यात झाशीची राणी म्हटल्यानंतर काय येतं? तलवार. बस. द बेस्ट थिंग व्हॉट हॅपन. येस, पण तेवढंच एक नाहीये. द लास्ट रिसॉर्ट इज हर स्वोर्ड. तिने तलवार आधी नाही घेतलेली, आधी मुत्सद्देगिरी केलेली आहे. आणि हे विसरून चालत नाही, म्हणून राणी बनवावी लागते.
माझा मुद्दा काय चाललाय, प्रभू हनुमंताकडे बघतात आणि हनुमंताला विचारतात तुला काय वाटतं. किती छान आहे. बाकीचे सगळे जण जे आहेत ना ते आपापली मतं मांडतायत. काहींना विचारलंय, काहींना नाही विचारलं, पण तरी आपापली मतं मांडतायत. इथे राजाने विचारावं म्हणजे माझ्या ओपिनियनला किंमत आहे, हे किती महत्वाची गोष्ट आहे. मारुतीला विचारलं तुला काय वाटतं म्हणजे त्याला वाटतंय याला महत्व आहे. त्याने सांगितलं माझ्या मते विभीषण हा अतिशय योग्य मनुष्य आहे आपल्या सेनेमध्ये घ्यायला. टोटल कॉन्ट्रास्ट मत आहे मारुतीचं. कारण तो जाऊन आलाय, बघितलंय, त्याने विभीषणाचं घरही बघितलंय, त्याने रावणाचं घर बघितलेलं आहे, त्याने राक्षसांची घरं बघितलेली आहे, म्हणून इट मॅटर्स. आणि त्याने सांगितलं की हा योग्य आहे. हा तेव्हा मारुती दोन गोष्टी सांगतो. पहिला मुद्दा, हा रावणाचा भाऊ आहे, तेव्हा त्याला रावणाबद्दल सगळी माहिती आहे. आणि दोन, राज्याची अपेक्षा कदाचित याला असेल आणि ज्याला राज्याची अपेक्षा आहे तर तो आपल्या बाजूने लढला तर तो आपल्याशी निष्ठा कधीच हरणार नाही, म्हणजे दुसऱ्यांच्या विरुद्ध योग्य काम करील. हा मारुतीचा सल्ला आहे. म्हणून त्याला ठेवून घ्या. म्हणजे एक, ही इज द राईट पर्सन, यू कॅन. आणि दुसरं, राज्य त्याला जर दिलं तर तो परत तिथे फिरणार नाहीये, तो आपल्याकडेच राहील. लगेच प्रभूंनी त्याच्यावर राज्याभिषेकच केलाय. लंकेचं राज्य त्याच वेळात विभीषणाला देऊन टाकलंय. याच्यामध्ये रामाचं कर्तृत्व आहे की नाही. जे माझं नाही ते देऊन टाकलं. का? कारण मी मिळवणार आहे 100%. माझी माझ्यावर खात्री आहे. ते कुठलं तरी मला आय डोंट नो, ते असं शेअर ह्याच्यात असतं काहीतरी म्हणे, आपलं काहीच नसतो, आपण ते काहीतरी करू शकतो, आहे ना काहीतरी आहे, आय डोंट नो. मला मित्राने समजावून सांगायचा प्रयत्न केला, मी म्हटलं छोड दो, तुझ्याकडे ठेव म्हणून. आहे काहीतरी, म्हणजे ते माझं काही नसताना उगाचच्या उगाच वाढवायचं आणि नंतर मिळालेलं परत आपल्याकडे थोडं येतच परत, आहे ना असं काही. तुम्हाला सगळ्यांना माहितीये? नाही माहिती? सोडून दे ना. तर मारुती राय इथे त्यांचा संवाद जो झालेला आहे तो मारुती रायाने पटवून दिलाय प्रभूंना की हा इतका महत्वाचा आहे. आणि त्याची 2-3 कारणं तेवढी सांगितली, द बेसिक रिझन्स. त्या क्षणी रामाने लगेच त्याची दोन्ही कारणं स्वीकारली. हा योग्य आहे, टिक मार. आणि ह्याला राज्य देऊन टाकूया, टिक मार, संपला विषय. आणि त्याला तिथे अभिषेक करण्यात आला. हा त्यांच्यातला झालेला संवाद आहे. आणि हा संवाद कुठे झालाय? रणांगणावर झालेला आहे, जिथे आता जायचंय. आणि मग त्याच्यानंतर तो सेतू बांधला, पुढे आला. आणि मग विभीषणाने अनेक ठिकाणी मदत केलेली आहे. ऍक्च्युअली जेव्हा कुंभकर्ण आला त्या वेळामध्ये त्या एवढ्या, लक्षात घ्या, 100 हत्ती धावू शकतायत, एवढा तो उंच आहे. तर तो जेव्हा नगरीत उभा राहिला, तो बाहेर आलेला नाही, तो नगरीत जेव्हा उभा राहिला तेव्हा सगळे वानर सैनिक बाहेर आहेत, खूप अंतरावर आहेत, ते पळायला लागले. त्या आपल्या सगळ्यांना माहितीच आहे कदाचित, महाभारताचं युद्ध, त्याची 18 अक्षौहिणी सेना होती. 8 अक्षौहिणी यांची आणि 18 त्यांची अशी होती. ह्यांची अक्षौहिणी नव्हती, अक्षौहिणी अशी होती. कोटी नाही कळलं. खूप वानर होते थोडक्यात. ते एकमेकांना भेटणंही शक्य नसायचं. त्यांची किमान दृष्टिक्षेपात तरी येत होती. एवढी ह्यूज सेना होती. ती सेना पळायला लागली. तेव्हा विभीषण म्हणाला, प्रभू रामचंद्र विचारला, अरे काय प्रकरण आहे, हे क्या चीज आहे भाई. तेव्हा तो म्हणतो, हा रावणाचा धाकटा भाऊ आहे कुंभकर्ण, आणि त्याच्यात ताकद खूप आहे. तेव्हा ह्याचा वध करणं अत्यंतिक गरजेचं आहे. विभीषणही जातो, हनुमानही जातो, सुग्रीवही जातो, सगळेजण युद्ध करतात. त्या कुंभकर्णापुढे कोणाचाच पडाव चालत नाही. सुग्रीव प्रचंड ह्यूज वानर आहे, त्याने स्वतःचं रूप प्रचंड मोठं केलं आणि कुंभकर्णावर गेला. दोघांचं युद्ध झालं. आणि युद्ध झाल्यानंतर जेव्हा परत घेऊन जायला लागला तेव्हा मारुतीचा स्वतःशी संवाद आहे, बारका छोटा महत्वाचा संवाद आहे. मित्र कसा असावा किंवा मंत्री कसा असावा योग्य तऱ्हेने. कुंभकर्णाने सुग्रीवाला मूर्छित केलं, त्याचा पाय धरला आणि त्याला खेचत खेचत लंका नगरीतून न्यायला लागला. आता सुग्रीव हा राजा आहे वानर सेनेचा, आणि वानर सेनेचा राजा जर पकडला तर अख्खी सेना ताब्यात आली. इट वॉज द रूल ऍट दॅट टाइम. तेव्हा आता हा सेना ऑलरेडी
जो किंग आहे त्याला घेऊन आत नगरीत प्रवेश करून झालाय, म्हणजे तो गेलाय जवळजवळ. आता मारुतीराय तिथे आहेत, त्याने उडी मारली आणि ते स्वतःशी संवाद करतायत, मी आता काय करू? मी जर गेलो नाही आणि सुग्रीव त्यांच्या ताब्यात मिळाला तरी आपण हरलोय, आणि मी जर पुढे गेलो आणि त्याला सोडवलं तरी सुग्रीव खचणार आहे मनाने. मी राजा असून मला दुसऱ्याला सोडवावं लागलं, कारण त्या वेळात राजा कोण व्हायचा? वानरांमध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे शक्तीने, तो त्यांच्यातला. आजही बघा आपल्या इथे म्हणजे जी पुत्री असतात किंवा जे सिंह वगैरे हे लोक असतात, जे सगळ्यात शक्तिमान आहे, ही बिकम्स द किंग. म्हणजे त्याचं मनोबल तुटणार आहे, म्हणजे राजा संपला. मी गेलो तरी प्रॉब्लेम आहे, नाही गेलो तरी प्रॉब्लेम आहे, काय करावं? म्हणून तो विचार करतोय. एवढ्यात सगळ्या लंकेच्या लोकांना इतका आनंद झाला की एक वानर त्यावेळेत सुटून गेला, पण त्याच्यासारखाच दुसरा वानर कुंभकर्णाने पकडून आणला. म्हणून पूर्वीची एक प्रथा होती, आनंदोत्सव करण्यासाठी लाह्या आणि दही हे उधळायचे. लाह्या माहितीये आणि दही माहितीये, हे उधळायचे. आता ह्या लाह्या आणि दही, त्यातलं दही जेव्हा त्या सुग्रीवाच्या अंगावर पडलं, तोंडावर पडलं, त्याच्या गारव्याने तो जागा झाला आणि जागा होता क्षणी त्याने दणका दिला कुंभकर्णाला. कसा तरी सटकून बाहेर आला. मारुती तिथे होता, त्याने सगळं बघितलं आणि परत आला. त्याला कळू दिलं नाही की मी तुझ्या पाठी आलो होतो. हा आत्मसंवाद आहे त्याचा. पण त्या आत्मसंवादामुळे त्या पुढे नाही गेला. जर गेला असता तरी मनोबल खचलं असतं सुग्रीवाचं. तसंच राम आणि सुग्रीवाचा संवाद आहे युद्धाच्या प्रसंगात. ज्या वेळात हे त्रिकुटाचळावर येऊन थांबतात आणि त्या वेळात रावण गोपुरावर उंच येतो आणि तो आपल्या गुप्तचर जो गेलेला आहे त्याला विचारतो, अरे कोण कोण आहेत या सेनेमध्ये, जरा मला सांग बघू. तेव्हा तो सगळ्यांना सांगत त्यावेळी प्रत्येकाचं वर्णन आहे बरं. याची ताकद किती, त्याचं हे किती, याचं सामर्थ्य किती, लाईनशीर वर्णन दिलेलं आहे. आपल्याला फक्त ठराविक माहिती आहे. अंगद माहितीये, मारुती माहितीये, सुग्रीव माहितीये, बाली माहितीये, जांबवंत माहितीये, अजून कोण माहितीये, अजून कोण माहितीये, संपलं. बरोबर आहे. आणि त्यातले सर तुम्ही कोणी उत्तर दिले नाही, या दोघा तिघांनीच दिली. सो तुम्हाला अजून कमी माहितीये. पण पण नॉट बॅड. केसरी माहितीये, त्याच्या थोडक्यात काय, खूप वानरांची यादी आहे आणि प्रत्येकाचं सामर्थ्य आहे. मी सांगितलं तसं मारुती आणि सुग्रीव हे दोघच जण सामर्थ्यशाली नव्हते, ही प्रचंड बाकीची पण सामर्थ्यशाली होती. त्या प्रत्येकाचं तो वर्णन करत असतो. वर्णन करता करता चुकून सुग्रीवाचं लक्ष त्याच्याकडे जातं. त्याला राग येतो सुग्रीवाला आणि तो उडी मारतो आणि त्या गोपुरावर गच्चीत, थोडक्यात गच्चीत उंच, तिथे रावण आणि सुग्रीवाचं युद्ध होतं. जोर जोरात बुक्क्यांनी युद्ध होतं, एकमेकांना आपटतात आणि रावण सुग्रीवाला आपल्या काखेमध्ये दाबतो आणि त्याचा श्वास दाबून टाकतो. आता सुग्रीव मरणार. इतका प्रसंग आल्यानंतर काहीतरी सुग्रीव करतो, त्याची मूठ लूज होते आणि सुग्रीव परत उडून येतो. सगळ्या वानरांना आनंद होतो. पहिल्याच दिवशी डे 1 लाच दणका दिला आमच्या राजाने, त्यांना आनंद होतो. त्या वेळात राम आणि सुग्रीव यांचा संवाद आहे आणि तिथे प्रभू क्लिअर करतात. काय सांगतात की तू हे जे धाडस केलंस ते साफ चुकीचं आहे. पहिला मुद्दा का? कारण तू राजा आहेस आणि राजाने हे आतताईपणा करणं चुकीचं आहे. तू जर त्याच्या ताब्यात गेलास, प्रभू म्हणतायत, तू जर त्याच्या ताब्यात गेलास आणि तुला जर बंदी केलं तर मला लक्ष्मणाशीही कर्तव्य राहणार नाही आणि सीतेशीही कर्तव्य राहणार नाही. कारण तू माझा मित्र आहेस आणि तू मला या दोघांपेक्षाही जास्त प्रिय आहेस. हे प्रभू सांगतायत त्याला. कारण मित्र धर्माप्रमाणे तू मला सर्वात जास्त प्रिय आहेस. हा संवाद आहे. काय काय दर्जा आहे बघा. लक्ष्मण आणि सीता याचा उल्लेख करून प्रभू सांगतायत मी या दोघांचाही त्याग केला असता. ह्याला म्हणायचं राजा आणि ह्याला म्हणायचं मित्र. सुग्रीव आणि राम. आणि म्हणून सांगितलं असं करू नकोस. आणि ते मारुतीरायाच्या लक्षात होतं, म्हणून तो पुढे जायचं धाडस करत नव्हता. काय करायचं आता? हा संवाद आहे. आणि हे जे संवाद आहे, आता आपण आज इथे थांबूया. उद्याला आपल्याला सीता आणि राम यांचा
यांचा संवाद बघायचा आहे, सुरुवातीचा, मधला आणि शेवटचा. आणि अजून एक संवाद आहे, तो मी उद्याला सांगेन. जय जय रघुवीर समर्थ.